ओके, सगळ्यांना गुड मॉर्निंग. आपण आज चर्चा करणार आहोत द इम्युनिटी पॅक फ्रॉम DXN, बूस्ट युअर इम्युनिटी. म्हणजे आता आपण जे सगळीकडे बघतोय की करोना वाढत चाललाय आणि करोनाला औषध तर कुणाकडेच नाहीये आणि जगात त्यांनी थैमान मांडलंय आणि सगळं करत असताना सगळ्यात महत्वाचं की सगळे मेडिकल सायन्स, WHO, इंडियन मेडिकल असोसिएशन या सगळ्यांनी एक सांगितलंय की करोनातनं तुम्हाला स्वतःचा बचाव करून घ्यायचा असेल तर आपली इम्युनिटी चांगली असणं महत्वाचं आहे. कारण कोरोनावरचं आता फक्त व्हॅक्सिन आलंय आणि व्हॅक्सिन पण मिळत नाही, त्याचं शॉर्टेज भरपूर झालंय. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला दररोज इम्युनप राहता आलं पाहिजे तुम्हाला आणि तुमची प्रतिकारशक्ती दररोज इम्प्रूव्ह होत गेली पाहिजे, इंटरनल इम्युनिटी. त्याच्यासाठी DXN तुम्हाला भरपूर मदत करणार आहे. इम्युनिटी हा कन्सेप्ट काय आहे ते आज आपण ऐकून घेणार आहोत. टोटल याचा कन्सेप्ट कसा काम करतो, काय आहे. सगळ्यात महत्वाचं द ह्युमन बॉडी अँड इनक्रेडिबल मशीन. आपलं शरीर एक खूप मोठं मशीन आहे. हे कसं काय चाललंय म्हणजे त्याच्यावरती रिसर्च, हार्ट, किडनी, लंग्स, लिव्हर, ब्रेन तुम्ही लिहिताय, वाचताय, बोलताय, खाताय, पिताय. त्याच्यानंतर आपण लहानाचं मोठं होतोय, आपल्याला मुलं होत आहेत, वार्धक्य, हे सगळं ऑटोमॅटिक सगळं चाललंय आणि ह्याचं डुप्लिकेट बनवता येत नाहीये. जसं तुम्ही आता पाहिलं की आपण चिकनची पिल्लं काढली, कोंबडीची पिल्लं काढली, माणसाची काढायची मशीन कुठं कधी येणार नाही, हे लक्षात ठेवा. कारण तेवढं सोपं काम नाहीये. हे परमेश्वराची अजब कलाकृती आहे. सगळ्यात महत्वाचं मग आवर बॉडी इज अ मच मोर अमेझिंग मशीन दॅन एनी मॅन मेड मशीन्स. म्हणजे आतापर्यंत मानवाने जेवढं काय मशीन बनवल्यात किंवा ऑटोमायझेशन झालंय, तर मनुष्य बनवणं तेवढं सोपं नाही. आणि आपली जी बॉडी फॉर्मेशन झालंय, जे आपलं शरीर बनलंय, ते कशापासून बनलंय? पेशींच्या पासून बनलंय. सेल, नंतर टिश्यूज, पेशींचा समुदाय, आतल्यात अवयव, त्याला चालणाऱ्या सगळ्या संस्था आपण तुम्हाला काल सांगितल्या. कुठल्या? रक्ताभिसरण संस्था, श्वसन संस्था, पचन संस्था, UTI ट्रॅक सिस्टम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, हे जे सगळं तुम्हाला सांगितलं. यात चालणाऱ्या यंत्रणा आणि त्याच्यानंतर तयार झालेले छोटंसं बाळ. सगळ्यात महत्वाचं आपल्या शरीराचा मूळ कन्सेप्ट काय? आपली निर्मिती झाली एका पेशीपासून, सिंगल सेल युनिट. मग आपल्या पेशीमध्ये स्नायूला पेशी असतात, मसल टिश्यू असतो, ऑर्गन ब्लॅडर आहे, ऑर्गन सिस्टम आहे. हे सगळं बनत जातं. आणि सगळ्यात महत्वाची जर आपल्या बॉडीमध्ये काय कुठली गोष्ट असेल तर ते असते सेल्युलर हेल्थ. म्हणजे आपण कसं शीतावरून भाताची परीक्षा, तुम्ही भात ठेवलाय कुकरमध्ये, शिजलाय का नाही शिजलाय, किंवा भात आपण पातेल्यात शिजवतो तर एक शीत शिजली की आपण म्हणतो अख्खा भात शिजलाय, ओके. तसं सगळ्यात महत्वाची तुमची एक पेशी हेल्दी असेल तर आपल्या बॉडीवरून DNA चेक करून कळलं जातं की हा माणूस कसा आहे, त्याचा RNA कसा आहे, रक्तातला फॅक्टर कसा आहे, त्याचं रक्त किती काढतात. अगदी 2-3 ड्रॉप काढतात, पण तुम्हाला अख्खा त्या बॉडीची कुंडली कळते. याचं BP कसं आहे, हिमोग्लोबिन कसं आहे, त्याच्यानंतर हिमोग्राम स्टेटस त्याचं काय काय येतंय, याची WBC कमी झाली का, इन्फेक्टेड आहे का, मग त्याच्यावरूनच ओळखता येतं. ओके, मग तुम्हाला युरिक ऍसिड वाढलंय किंवा तुमचं ब्लड शुगर वाढली, हे कसं कळतं? रक्त चेक केल्यावर. कुठलं रक्त? पेशीतनं आपल्या सगळं जे चेक केलं जातं. सगळ्यात महत्वाचं आपल्या पेशींचं आरोग्य आहे. मग निरोगी पेशी तर निरोगी टिश्यूज. निरोगी टिश्यूज असतील, समूह पेशींचा समूह चांगला असेल तर आपले अवयव चांगले असतील. आपले अवयव चांगले असतील तर आपलं अख्खं शरीर चांगलं असेल. मग अनहेल्दी आणि हेल्दी सेल मधला फरक काय असतो? जे आपण काय म्हणू, आजारी पेशी असतात. या आजारी पेशींना काय व्हायला लागतं की जे सेल मेम्ब्रेन आहे, तर सेल म्हणजे पेशींचं असं, आपण कसं बघितलं की नाही, पाऊस पडला की झाडं कशी हिरवीगार टवटवीत अशी तजेलदार वाटायला लागतात. आणि जर उन्हाळ्यामध्ये आपण बघतो की भरपूर ऊन आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना पाणीच मिळालं नाही, पिकांना सुकून जातात, वाळून जातात, कमजोर पडून जातात. तोच फंडा आहे आपल्या पेशीमधला. अनहेल्दी सेल कसा असेल? सेल मेम्ब्रेन हार्ड असेल, रिजिड असेल, त्याच्यातलं मग त्याला पुरेसे इनपुटच मिळत नाही, त्याच्यामुळे त्याच्यातली वेस्ट बाहेर जात नाही, ते थकून जातं आणि मग काही पौष्टिक तत्वात जातात, काही जाऊ शकत नाही कारण त्याचा पूर्ण डेव्हलप नाहीये ती. पण निरोगी पेशी कशा असते? तुम्ही जे सगळं खाताय पिताय ते तुमच्या पेशींच्या पर्यंत पोहोचतंय. तुमच्या पेशींचं मेम्ब्रेन लवचिक असतं, हेल्दी असतं आणि त्याच्यानंतर त्याच्यातनं मग सगळं त्याला ऑक्सिजन मिळाला, न्यूट्रिएंट्स मिळाले, ब्लड चांगलं मिळालं त्याला, तर त्याच्यातनं वेस्ट प्रोडक्ट बॉडीतनं सगळे ड्रेन आउट व्हायला लागतील. आणि असं म्हणतात की 100 बिलियन सेल्स डाय पर मिनिट. आता 10 मिलियन म्हणजे 1 मिलियन म्हणजे 10 लाख. आता 100 मिलियन म्हणजे किती करोडो सेल बॉडीमध्ये दर मिनिटाला मारतात. लक्षात ठेवा. आपल्या पेशी जे आहेत ना, आपली पेशींच्या
त्वचेची पेशी, आपल्या त्वचेची पेशी 28 दिवसानंतर बांधतात. 28 दिवसानंतर आपली स्किन चेंज होत राहते. लिव्हर सेल 500 दिवसानंतर चेंज होत राहतात. आतड्यातले इंटेस्टिनल सेल्स 3 दिवसाला चेंज होत राहतात. त्यामुळे तुम्ही काय खाताय पिताय ते महत्वाचं आहे. फूड पॉइझन तुम्हाला इन्स्टंट जाणवा लागेल. पण जर तुम्ही आता कित्येक दिवस असा ड्रिंक नको ते कोका कोला पित राहतात, काही लोक ड्रिंक पित राहतात, बरंच करत राहतात, तर ते साईड त्याला खराब व्हायला 500 दिवस लागतील, त्या लिव्हरला अफेक्ट व्हायला. किंवा तुम्ही 1-2 दिवस उन्हात काम केलं लगेच काय होणार नाहीये, किंवा 1-2 दिवस शेतात जाऊन आला तर काय होणार नाही. पण सतत महिनाभर जर तुम्ही तुमच्या बॉडीवरती त्वचेवरती टॉक्सिक असा भडीमार होत गेला तर तुमच्या स्किनला डिफेक्ट येऊ शकतो. त्याच्यानंतर आरबीसी म्हणजे तांबड्या रक्तपेशी आपल्या बॉडीतल्या 120 दिवस निरोगी राहतात, त्याचं लाईफ आहे ते. आणि सगळ्यात महत्वाचं पांढऱ्या पेशी काही तासापुरत्या जिवंत असतात, काही तासापुरत्या, नंतर त्या पटापट चेंज व्हायला लागतात, मरत राहतात. तसं आपल्या बॉडीतल्या प्रत्येक त्वचेच्या पेशीचं आयुष्य वेगळं आहे, लिव्हरच्या पेशीचं वेगळं आहे, आतड्यांचे वेगळं आहे, रक्तातल्या पेशींचं वेगळं आहे. त्याच्यानंतर तोंडातलं पीएच वेगळा असतो, आतड्याचा पीएच वेगळा असतो, ब्लडचा पीएच वेगळा असतो. सगळं कारखाना आहे, म्हणजे सगळं चेकपोस्ट आहेत आपल्या बॉडीमध्ये. एवढी सगळी आपली बॉडी काम करत असते. मग या सगळ्यांना मजबूत ठेवायला कोण काम करणार आहे? इम्युनिटी, रोगप्रतिकारक शक्ती. मग तुम्हाला इन्फेक्शन होतंय का नाही होतंय, तुम्ही चुकीचं काय खाताय पिताय, चुकीचा हवा आतमध्ये जातीये, इन्फेक्टेड तुम्ही होताय, तर त्या बॉडीला थोपून धरायचं की बाहेर काढायचं, हे डिपेंड कशावरती आहे? तुमच्या इम्युनिटीवरती. बॉडी कॅन हील इटसेल्फ. स्वतःची बॉडी म्हणजे आपलं स्वतः एक डॉक्टर आहे, एक शरीर आहे, आणि आपलं शरीर आपलं कुठलाही आजार किंवा कुठलं इन्फेक्शन बाहेर काढायचं शरीर स्वतःहून काम करतं. पण काय झालं माहितीये का? वी हॅव अंडर एस्टिमेटेड द बॉडीज नॅचरल ॲबिलिटी टू हील इटसेल्फ. आपण शरीराला चान्सच देत नाही म्हणजे बरं व्हायचं. लगेच काय झालं की छोट्या छोट्या गोष्टीला आपण डॉक्टर करत राहतो. मोस्ट पीपल विल टेल यू दॅट डॉक्टर्स डोंट नो मच अबाउट न्यूट्रिशन. आणि कित्येक डॉक्टरांना न्यूट्रिशनच माहिती नाही, त्यांच्या सिलेबसला ठेवलेलंच नाही. इट्स अ ट्रू अँड आय शुड नो. माहिती आहे, कारण आय एम अ डॉक्टर अँड आय रिसीव्ड ऑलमोस्ट नो एज्युकेशन अबाउट द इम्पॅक्ट ऑफ फूड ऑन हेल्थ व्हेन आय वेंट टू स्कूल. म्हणजे सगळ्यात महत्वाचं, कुठलाही डॉक्टर जेव्हा हे करतात, तुम्ही काय सांगूया आपण तुम्हाला, एमबीबीएस होतात, त्याच्यानंतर एमडी होतात, डीएम कार्डिओलॉजी होतात, ॲलोपॅथीचं शिक्षण किती त्यांनी घेऊ द्या, पण चांगलं न्यूट्रिशन बॉडीत खाल्यानंतर बॉडी कशी सेव्ह करता येते, हेल्दी होते, निरोगी होते, हे त्यांच्या सिलेबसला कुठंही नाही. आणि डीएक्सन गार्डरमा तर त्यांच्या सिलेबसला अजिबातच नाही. आणि आपण फक्त आणि फक्त डीएक्सन काम करतं न्यूट्रिशनवरती, पौष्टिकतेवरती. त्याच्यामुळं रिसर्च over the past 10 years has shown that nutrition plays a major role in supporting the production and action of both the cells and soluble factors of the immune system. म्हणजे मागच्या 10 वर्षात फक्त जेव्हा ॲलोपॅथीचे लिमिटेशन जगाला माहित झाले, त्याच्यानंतर आता गेल्या 10 वर्षात एवढा मोठा रिसर्च झालाय की न्यूट्रिशन मध्ये असणारे प्रोटीन्स, अँटीऑक्सिडंट, इसेन्शियल फॅटी ऍसिड्स अँड योग्य ती जीवनसत्व, खनिज क्षार, हे जर तुमच्या बॉडीमध्ये पुरेसं असेल तर तुम्हाला आजार टच पण करणार नाही, आजार होणार पण नाही. मग आता कुठं 10 वर्षापासून त्याच्यावरती रिसर्च सुरू झालाय. आणि ऍक्च्युली ही पुस्तकं अमेरिकेत उपलब्ध आहे, तुम्ही अमेझॉनवरून हे पुस्तक मागवू शकता आणि वाचा. त्यात असं सरळ सरळ पुस्तकाचं नावच आहे बघा ते, की आपका डॉक्टर पोषक तत्वों के बारे में जानता है, व्हॉट युअर डॉक्टर डझंट नो अबाउट युअर न्यूट्रिशनल मेडिसिन मे बी किलिंग यू. जे गोष्ट डॉक्टरांना आजपर्यंत माहितीच झाली नाही आणि त्यांच्या अपुऱ्या नॉलेजमुळं एखाद्या व्यक्तीचा जीव जाऊ शकतो. जी आपल्या गावात घरात गोष्ट असते, सगळ्या गोष्टी त्या त्यांना माहीतच नसतात. त्यामुळं आपण फक्त हेवी अँटीबायोटिक्स, हेवी स्टेरॉइडच्या मागे लागलोय. आणि लोक लिटरली आता बघतो ना आपण करोनामध्ये काय चाललंय, ते ट्रीटमेंट एक्झॅक्ट कोणाला माहितीच नाही, त्याला काय द्यायचं आणि काय नाही द्यायचं. त्यामुळं आपण चुकीच्या गोष्टीमध्ये ताब्यात पडलो आणि खूप प्रमाणात ॲलोपॅथी झाली तरी सुद्धा माणसं दगावू शकतात, ज्या गोष्टी किरकोळ तुमची इम्युनिटी बिल्ड करून तुम्हाला वाचवणार होत्या. मग निरोगी शरीर राहण्याकरता तुमच्या बॉडीला काय पाहिजे होतं? शुद्ध हवा, शुद्ध पाणी, चांगलं जेवण, ओके, पुरेसा व्यायाम. पण आजकाल काय झालंय, आपल्याकडं हवा आपली केमिकल युक्त आहे, पाणी तुमचं केमिकल युक्त आहे, त्याच्यानंतर आहार म्हणजे युरिया, सुफला, पेस्टिसाइड, केमिकल, प्रिझर्वेटिव्ह, कलर एजंट, हे सगळे तुमच्या खाण्यापिण्यात आलेत. त्याच्यानंतर व्यायाम तर तुम्ही करतच नव्हता. आणि जे लोक रेग्युलर मागचे 2, 3, 4, 5 वर्ष व्यायाम करत नव्हते त्यांना करोना झाला.
त्यांची इम्युनिटी कमी होती. त्यामुळे आता जागे व्हा, हात जोडून सांगतो, दररोज अर्धा तास व्यायाम करा, सूर्यनमस्कार करा, जोर बैठका करा, पुलअप्स करा, नाचा, गाणं लावा. एक गाणं चालू केलं की गाणं संपेपर्यंत नाचतच राहायचं. काय दुखायचं ते दुखू दे, काय घाम यायचा तेवढे होऊ दे, थैथयाट झाला पाहिजे. हे जर तुम्ही करत राहिला, बॉडीतनं स्वेटिंग झालं, तर तुमची इम्युनिटी आपोआप वाढायला लागेल. सगळ्यात महत्वाची इम्युनिटी वाढते तुम्ही स्वतः एक्सरसाइज केल्यावरती. नुसतं खाण्यापिण्यावरती डिपेंड राहू नका, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. स्वतःचे एफर्ट टाकायला शिका. त्याच्यामुळे व्यायाम इज अ मस्ट. मग सगळ्यात महत्वाचं की आत्ताच्या आपल्या जेवणामध्ये पोषक तत्वांची कमतरता आहे. त्याच्यात केमिकलचा वापर भरपूर केला जातो आणि त्याच्यामुळं केमिकल त्याच्यात भरपूर गेल्यामुळं, पोषक तत्व चांगली नसल्यामुळं आत्ताची आपण मुलं बघतो. त्याच्यानंतर आता आपण वडील आहोत, आपलं इम्युनिटी बघा, आपल्या आजोबा पंजोबांची इम्युनिटी बघा, शिवाजी महाराजांच्या काळातली बघा आणि आपले पूर्वज ऋषीमुनी बघा. तिथं कोणता वडापाव, पिस्ता, बर्गर. आता मुलं सफरचंद, टोमॅटो खायला नको म्हणतात, पण असा पिस्ता, बर्गर, कोलाज दिला की एक नंबर यामी यामी करत खात बसतील तुम्हाला ते. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचे पोषक तत्व त्यांच्या बॉडीला मिळेल अशी झाली आहेत. आणि आता जी तुमची मुलं सारखी सारखी आजारी पडतायत, वयानुसार त्यांची वजन उंची वाढत नाहीये, कायम अशी सुस्त, चिडचिडी, मुलं डेव्हलप होत नाहीत. का होत नाहीत? तर सगळ्यात महत्वाचं त्याचं रिझन आहे, मुलांचा अभ्यास का होत नाही, की परीक्षेत मागे का पडतात, तर मुलं कुपोषित आहेत. आणि आता तर ऑनलाईन एज्युकेशन झालंय, मुलं बाहेर पडत नाहीत, मोबाईल बघत राहतात, काय खातायत, काय पितायत त्यांनाच माहिती. ओके. त्याच्यामुळं जर तुमच्या मुलांना वारंवार एखादी गोष्ट सांगून किंवा ऐकत नसतील, तर याचं एकच कारण आहे की ती मुलं कुपोषित आहेत. आणि कुपोषण 2 गोष्टीमुळे असतं. एक असतो खाण्यापिण्यातला अभाव. बघा हे खाण्यापिण्यातला अभाव. सिग्नलला बघताय की नाही तुम्ही गोरगरिबांची पोरं. एकच पेपरमध्ये सगळं त्यांना शिळं कोणीतरी वाढायला येतं आणि त्याच्यावरती तुटून पडतात मस्तपैकी. उघडीच फिरत असतात सगळ्या सिग्नलला पैसे मागत इकडनं-तिकडनं. त्यांना थंडी, ऊन, वारा, पाऊस कुठला तुम्हाला बेघर भिकारी दिसला का कोरोना वॉर्डमध्ये? कोण दिसलं का तुम्हाला? दिसतच नाही. काय प्रकार आहे काय कळत नाही, देव जाणे. आणि दुसरीकडे काय आहे? स्वभाव. त्याला आमचा पिंटू, आमचा बंटी, आमचा अमका-अमका, त्याला मस्तपैकी कोलाज, कुरकुरे, मॅगी, नूडल्स, त्याच्यानंतर सगळं जागेवरती येतंय आणि हा गलेलठ्ठ झालाय. त्याला कळतच नाही, त्याला सुधरतच नाही. झाडू मारायचं कधी मारला होता की नव्हता माहीतच नाही. घरातलं काम माहिती नाही. कारण सगळं रेडीमेड मिळत राहतं आणि हा स्वभाव झालाय. आणि त्याच्यामुळे त्या स्वभावामुळं आपली बॉडी सुद्धा ॲनिमिक झाली, अशक्त झालीये. आणि ही शर्मनाक गोष्ट आहे की जेव्हा आपले पंतप्रधान होते मनमोहन सिंग, तेव्हा त्यांचं स्टेटमेंट आहे आपल्या भारतातल्या पंतप्रधानाचं, की आपल्या भारतातली 42% मुलं कुपोषितच आहेत. 42% म्हणजे 100 पैकी 42 मुलं आपली कुपोषित आहेत. आणि कुपोषणामध्ये आपला नंबर बांगलादेशच्या खाली आहे. वर्स्ट मध्ये आपण आहोत. हे लक्षात असू दे आपल्या सगळ्यांचा. त्याच्यामुळं हिपोक्रेट्स नावाचा एक डॉक्टर होऊन गेलाय. ॲलोपॅथीचा ज्यांनी शोध लावला. ते काय म्हणतात, लेट युअर फूड बी युअर मेडिसिन. तुम्ही जे अन्न खाता, जे जेवण करता हे तुमच्या औषधासारखं असायला पाहिजे. आता लोकं काय झालंय माहितीये का, त्याचं औषधं झाली जेवणासारखी. ट्रे भरून टीव्हीच्या बाजूला डबा पडलाय, खोका पडलाय. कोरोना वॉर्डमध्ये गेला की ते ट्रॉलीज घेऊन येते मॅडम. ठोका इंजेक्शन, ठोका औषधं. काय चाललंय काय कळत नाही. पण सगळ्यात महत्वाचं तुमचे जेवण म्हणजे तुमच्या औषधासारखं असायला पाहिजे. त्याच्यातूनच औषधी घटक बॉडीमध्ये जायला पाहिजेत. आणि आपण निरोगी राहण्याकरता आपल्या बॉडीमध्ये दररोज 46 प्रकारची पोषक तत्व पोहोचायला पाहिजेत. मग आपल्या बॉडी जर कमजोरी तयार झाल्या, हे बघा काय काय होतंय ते. व्हिटॅमिन ए जर तुमच्या बॉडीला कमी पडलं, तर तुमच्या बॉडीत रोग कुठला येतो आणि डिसऑर्डर कुठले होते बघा. तुम्हाला दिसायचं कमी येतं, लॉस ऑफ व्हिजन कमी दिसायला लागतं किंवा रातांधळेपणा यायला लागतो किंवा लिटरली त्याचे दृष्टीच कमी कमी व्हायला लागते, निघूनच जाते. व्हिटॅमिन ए डिफिशियन्सी. व्हिटॅमिन बी1 म्हणजे काय? बी1 म्हणजे बेरी. आता हा जो आजार आहे की नाही, हा जास्त कोणाला होतो माहितीये का? साधारणपणे जी लोक आपण बघितलीत की नाही तुम्हाला, भरपूर ड्रिंक घेतात, दारू भरपूर पितात आणि त्याच्या हातापायाचा थरथर थरकाप व्हायला लागतो आणि तो माणूस असा पांढरा पडायला लागतो. पांढरा स्किन त्याची अशी नॉर्मल स्किन वाटत नाहीये. वीक मसल्स अँड व्हेरी लिटल एनर्जी टू वर्क. म्हणजे थोडं काय खाल्लं की पडणार लगेच कुठेही. त्याच्यामुळं ह्याला म्हणतात बेरी आजार, पंडुरोग टाईप तुम्ही आजार तो पाहिला असेल. व्हिटॅमिन सी, स्कर्वी, हा त्वचेचा आजार आहे. आणि मग त्याला काय व्हायला लागतं, त्याच्या हिरडीमधनं रक्त यायला लागतं. आपण बघितलं ना, प्लाक तयार होत नाही. काल आपण सांगितली माहिती तुम्हाला सगळी. ऑइल पुलिंग करताना जखमा व्हायला लागतात.
आणि जखमा अशा होतात की त्या जखमा लवकर भरूनच येत नाही, त्याच्या बॉडीमध्ये कॅल्शियमची कमतरता राहायला लागते. ओके, व्हिटॅमिन सी ची डिफिशियन्सी आहे. व्हिटॅमिन डी मुळे काय होतं, व्हिटॅमिन डी जर म्हणजे ते पोराला ऊनच कधी माहिती पडलं नाही, व्हिटॅमिन कोवळा सूर्यप्रकाश कधी त्याला कधी मिळाला नाही, तर त्याला रिकेट्स म्हणजे मुडदूस आजार यायला लागतो आणि त्याच्या पोटाचा नगारा व्हायला लागतो आणि हातापायच्या काड्या व्हायला लागतात आणि कधी कधी हाडं पण त्याची बेंड व्हायला लागतात, अशी बेंड होतात हाडं, ॲबनॉर्मल मला ग्रोथ दिसायला लागते. नंतर कॅल्शियम डिफिशियन्सी, बोन त्याचे हाडं ठिसूळ व्हायला लागतात, त्याचे दात किडायला लागतात, दात पडायला लागतात, कमजोर व्हायला लागतात. आयोडीनची डिफिशियन्सी म्हणजे सैंधव मीठ आपण त्याला म्हणूया, हे म्हणजे जर कमी पडलं तुमच्या खाण्यामध्ये, हे टाटा सॉल्ट वगैरे ते नका सांगू मला आता, रिफायनरी सॉल्ट नाही, सैंधव मीठ कमी पडलं तर गॉयटर म्हणजे गळ्याला असं तुम्हाला असं एक जुन्या गावाकडे आपण बघितलं ना, गावाकडे लेडीजला असे मानेला असं आवळ म्हणतो आपण त्याला, असं मोठं की गळा पुढे यायला लागतो, त्याला गॉयटर म्हणतात. थायरॉइड होऊ शकतो त्यांना. ग्लँड्स इन द नेक अपिअर सोलन, मेंटल डिसॅबिलिटी इन द चिल्ड्रन. आणि जर त्या आईच्या खाण्यामध्ये सैंधव मीठ कमी प्रमाणात आलं तर तिच्या होणाऱ्या बाळाला मेंदूला प्रॉब्लेम येऊ शकतो, एवढं ते हे आहे. त्याच्यामुळे तुमच्या खाण्यापिण्यामध्ये सैंधव मीठ ठेवा. आणि ज्यांना थायरॉइडचा आजार आहे, थायरॉइड गळ्याचा आजार आहे, अशा लेडीजनी रिफाइंड सॉल्ट स्वयंपाकाला वापरायचंच नाही. बारकं मीठ नाही पाहिजे तुम्हाला, खड्याचं मीठच आणायचंय, मीठ चांगलं सैंधव मीठ तेच घेऊन या. याच्यानंतर आयर्न म्हणजे लोह जर तुमच्या बॉडीमध्ये कमी असेल, ॲनिमिया, विकनेस म्हणजे रक्तातली कमतरता, हे तुमच्या बॉडीमध्ये नवीन नवीन असे आजार व्हायला लागतात. म्हणजे सगळे घटक तुम्हाला कुठे मिळायला लागतील, सगळे घटक तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतील, त्याचं नाव आहे डीएक्सेन स्पिरुलिना. पण आता यातले कित्येक लोक फुल आजारी पडतात, डॉक्टर 10-12 चक्रा मारत राहतात, त्याच्यानंतर मग रिसर्च पेपर काढत बसणार, सर हे झालं ते झालं, काय करू, लय फिरलो काय होत नाही. पण तुमच्या सवयी बदला, दुधाचा चहा बंद करा, उपवास तापास कमी करा, तंबाखूची मिश्री कमी करा महिलांनो, आणि सगळ्यात महत्वाचं स्पिरुलिना खायला सुरुवात करा. याच्यापासून तुम्हाला खूप फायदे आहे. हे समुद्री शेवाळापासून तयार झाले. आणि कोण खातं, कासव खातं. कासव हे बघितलं ना, कासव 400 वर्ष जगतं. आपल्या पृथ्वीवरती सगळ्यात जास्त जगणारा प्राणी कासव. मग कासव काय खात असेल, कासव सकाळी नाश्त्याला तेच खातं, शेवाळ, दुपारच्या जेवणाला शेवाळ, त्याच्या पोरांच्या लग्नात शेवाळ, दिवाळीला शेवाळ. त्याला काही चमचमीत डिश येत नाही, आज संडे आहे, कुछ तो होना चाहिए यार, आज आपण बर्थडे पार्टी करेंगे, असला काय प्रकार नसतो. उठल्यापासून मरेपर्यंत ते शेवाळच खात राहतं. आणि समुद्री शेवाळ क्वालिटी. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं, देव मासा तुम्ही पाहिला असेल, टायटॅनिक जहाजासारखा दिसतोय की नाही देव मासा, एका धडकीमध्ये बोट फोडून टाकू शकतो, हा पण काय खातो, समुद्री शेवाळ. आता मला वाटतं मागच्या आठवड्यात पेपरला एक बातमी आली होती, टीव्हीला बातमी दाखवली, 100 वर्ष त्यांना जुना मासा सापडला आणि तो कितीतरी फूट लांब होता, मोठाच्या मोठा अजस्त्र. म्हणजे एवढे सगळे प्राणी मोठे कशामुळे होतात, हे काय बाकीचं खात नाहीत, फक्त समुद्री शेवाळ खात राहतात. जलचर प्राणी म्हणजे पृथ्वीची उत्पत्ती कशापासून झाली, तर शेवाळापासून. शेवाळ पहिल्यांदा तयार झालं, ते खाणारे जलचर प्राणी आले आणि नंतर कधीतरी आदिमानव तयार झाला. याच्यामध्ये काय असतं, सगळ्यात महत्वाचं फायकोसायनिन गिव्स स्पिरुलिना इट्स अ ब्लू कलर. याच्यामध्ये फायकोसायनिन नावाचा एक कंटेंट असतो. सगळ्यात महत्वाचं, फायकोसायनिन जर तुमच्या बॉडीमध्ये दररोज जात राहिलं नॅचरली, तर ते तुमच्या लिव्हरला मदत करतं आणि किडनीला मदत करतं. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या तोंडातून पाणी जाऊ दे, ज्यूस जाऊ दे, जेवण जाऊ दे, सफरचंद जाऊ दे, चिकन मटन जाऊ दे, दारू जाऊ दे, पहिल्यांदा जातं लिव्हर मध्ये. लक्षात ठेवा, लिव्हर मधून त्याच्यावरती पास केलं जातं, तिथं बाईल ज्यूस तयार होतो. ओके, बाईल ज्यूस त्याला मिळायला लागतो, पित्ताशय तिथं काम करतं. आणि याच्यानंतर ते सगळ्यात शेवटचा ऑर्गन कुठला आपला, किडनी. एंट्री लिव्हर, एक्झिट किडनी. आणि 2 ठिकाणी जर माणसांना प्रॉब्लेम सुरू झाले की टू डिटॉक्सिफाईंग द बॉडी, मग तुमच्या बॉडीत आलेलं अनवॉन्टेड जे काही टॉक्सिक मटेरियल आहे ते बाहेर करायचं काम करते किडनी. पण सध्या लोकांना इनटेक काय खावं ते कळत नाही, लिव्हरला काहीच कळत नाही ना नेमकं काय खाल्लंय. मग त्याला एक आजार जडतो, त्याचं नाव आहे फॅटी लिव्हर. म्हणजे आपण बघितलंय की नाही, स्पंज, कधी तुम्ही पाटी पुसायला स्पंज वापरलाय का लहानपणी, पाटी पेन्सिल स्पंज आपण वापरायचो, त्या स्पंज मध्ये जर पाणी पडलं, आपण पुसून घेतलं तर स्पंज सुकतो आणि परत तेवढाच व्हायला लागतो, मस्तपैकी त्याचा आकार तेवढाच येतो असा उन्हात वाळवला तर. पण त्या स्पंजवरती तेल पडलं, चिकट काहीतरी पडलं, वंगण पडलं, ग्रीस पडलं, तर त्याचं काय होईल सांगा बरं.
मग ते काय व्हायला लागेल, ते असं कमजोर पडायला लागेल, चिकट व्हायला लागेल आणि चिकट झाल्यामुळे जो अख्खा शेप पाहिजे होता त्या लिव्हरचा तो राहणारच नाही आणि त्याच्यामुळे त्याचे बऱ्यातले पार्ट बंद पडायला लागतील. त्याच्यामुळे तुम्ही खाल्लेलं अन्न पचत नाही, मग तुमच्या छातीमध्ये दुखायला लागेल, अचानक चमकायला लागेल, मग त्याच्यानंतर तुम्हाला जॉन्डिस होतं, तुम्हाला कावीळ होतो, एजीपीटी, एजीओटी, बिलिरुबिन, ओके, रक्तातली कावीळ, असं बरंच प्रॉब्लेम वाढायला लागतात. आणि किडनी खराब व्हायला लागलं तर तुम्हाला काय व्हायचं, ब्लड युरिया वाढलं, क्रिएटिन वाढायला लागलं, युरिन अडकत नाही, युरिन पास होत नाही, रक्त स्वच्छ होत नाही, तुमचा बीपी वाढायला लागेल. हे सगळे प्रॉब्लेम दूर होऊ शकतात स्पिरुलिना खाल्ल्या तर. लिव्हर चांगलं राहतं, किडनी चांगली राहते. त्याच्यानंतर क्लोरोफिल त्याच्यामध्ये भरपूर आहे, हरित रंगद्रव्य त्याच्यामध्ये भरपूर आहे, त्याच्यामुळे तुमच्या अंगातलं चांगलं रक्त वाढायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं, जगात भरपूर त्याच्यावरती रिसर्च झालाय, क्लोरोफिल कॅन बी कन्वर्टेड इनटू हिमोग्लोबिन. क्लोरोफिल ज्याच्या बॉडीमध्ये मजबूत असतं त्याचं रूपांतर केलं जातं हिमोग्लोबिन मध्ये. आणि क्लोरोफिल तयार व्हायला तुमच्या बॉडीमध्ये तुम्ही जेवण जेवला, त्याच्यानंतर ते लिव्हर मध्ये गेलं, त्याच्यानंतर ते स्प्लीन मध्ये गेलं, त्याच्यानंतर ते लहान आतड्यामध्ये गेलं, मोठ्या आतड्यामध्ये गेलं, डायजेशन झालं, त्याच्यानंतर ते बोन मॅरो मध्ये गेलं, बोन मॅरो मध्ये हिमोग्लोबिन तयार होतं. एवढा मोठा त्याचा प्रवास, म्हणजे तुमच्या शरीरातलं हार्टला काम, फुफ्फुसाला काम, किडनीला काम, लिव्हरला काम, हे जर द्यायचं नसेल, त्याचा ओव्हरटाईम कमी करायचा असेल, तर डायरेक्ट रेडीमेड क्लोरोफिल खा ना आपल्याकडं, म्हणजे तुम्हाला त्रासच राहणार नाही आणि डायरेक्ट हिमोग्लोबिन पटापट वाढायला लागेल. तुमच्या इतर अवयवांचा ओव्हरटाईम कमी व्हायला लागेल, त्यामुळे हृदयाचं लाईफ वाढेल, किडनीचं लाईफ वाढेल, लिव्हरचं लाईफ वाढेल, ब्लॅडर, इंटेस्टाईन, तुमच्या पचन संस्थेचा लोड कमी व्हायला लागेल. मग लोड कमी द्या ना, लोड कमी दिला की रक्तांगातलं वाढायला लागेल. अँड इट इज दस अ ट्रिमेंडस बिल्डर ऑफ अ हेल्दी ब्लड सप्लाय. मजबूत रक्त तुमच्या बॉडीत तयार होण्याकरता स्पिरुलिना भरपूर खायला सुरुवात करा. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात अमायनो ऍसिड तुम्हाला मिळायला लागतात. अमायनो ऍसिड म्हणजे काय, तुम्ही जे खाता, खाल्लेलं अमायनो ऍसिड आर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मेड इन द बॉडी विच कंबाईन टू फॉर्म प्रोटीन्स. म्हणजे तुम्ही जे अन्नकण खाल्लंय, आता खाल्लेलं काय डायरेक्ट तसंच लावता येतं का, सिमेंट मारलंय भरलंय भिंतीमध्ये, असं नाही चालत ना. त्याच्या भाषेत त्याला अन्न पोचायला पाहिजे. पोटाची भाषा वेगळी आहे, किडनीला वेगळं पाहिजे, लिव्हरला वेगळं पाहिजे, स्नायूला वेगळं पाहिजे, मेंदूला वेगळं पाहिजे. त्याच्या भाषेत त्याचं अन्न बनवून, ज्याला जे आवडतं ते, घरातली लेडीज काय करते, मुलांना वेगळं आवडतं, मिस्टरांना वेगळं आवडतं, ह्यांना वेगळं लागतं, मग त्याच्या चवीचं जर त्याला दिलं तर ते आवडीने खातं, त्याचा विकास व्हायला लागतो. तसं आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या अमायनो ऍसिडची गरज असते. हे अमायनो ऍसिड तुम्ही खाताय साधं, एवढं कुठं आणायचं तुम्हाला व्हरायटी, पण स्पिरुलिनामध्ये असे तुमच्या बॉडीला असणारे सगळे रेडीमेड अमायनो ऍसिड्स आहेत. त्याच्यामुळं तुमच्या हार्ट, किडनी, लंग्स, लिव्हर, मसल, मेंदूड वा म्हणारे वा, मला जे पाहिजे ते मिळालं, आवडीचं मिळालंय. आणि त्याच्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये अमायनो ऍसिडची चेन चांगली बनायला लागेल आणि प्रत्येक ऑर्गन, प्रत्येक पेशी, प्रत्येक टिश्यू तुमचा सुदृढ बनायला मदत व्हायला लागेल. त्याच्यानंतर नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ अनाउन्स सल्फोलिपिड्स, हा खूप महत्वाचा शब्द आहे, सल्फोलिपिड्स. सल्फोलिपिड जर तुमच्या बॉडीत जायला लागले फ्रॉम ब्लू ग्रीन अल्गी लाईक स्पिरुलिना, तर त्या माणसांना एड्सच होत नाही. एड्स पासून त्याचा आपण बचाव करू शकतो. इट प्रिव्हेंट्स एड. म्हणजे सगळ्यात महत्वाचं, ज्यांना एड्सची इन्फेक्शन झालंय आहे, HIV-1, HIV-2 आणि एड्स, हे 8 वर्षाचं अंतर असतं. 1 आणि 2 नंतर एड्स व्हायला 8 वर्ष लागतात. चपातीसारखा वाळून मरतो. पण जर तो भरपूर स्पिरुलिना खात राहिला तर कदाचित 60-70 होईपर्यंत तो जगेल. HIV पॉझिटिव्हचा निगेटिव्ह नाही जाणार त्याचा, पण तो त्याच्या मुलांची लग्न तरी करेल, मुलांना शिकवेल तरी, संसार तरी चालवेल. त्याच्यामुळं हे असणं तुम्हाला खूप महत्वाचं आहे. 93-95 मध्ये एक रिसर्च पेपर झालाय, याच्यामध्ये असतात भरपूर पॉलिसॅकराइड्स, आणि पॉलिसॅकराइड्स खूप महत्वाचे आहेत सध्या आपल्या बॉडीमध्ये. हे काय करतं, इन्क्रीज द टी सेल काउंट्स. तुम्ही आता बघितले की नाही, आपण काय केलं, फ्रान्सकडनं फायटर विमानं घेतली, फायटर विमानं मोदींनी. ते कधीपासून अडकली होती, बोफोर्स तोफा विमान खरेदीपासून. आपण विमानच घेतो फायटर सेल का, कुणी हल्ला केला तर खात्मा करायला. अरे फायटर सेल बॉडीतच तयार करा ना, टी सेल काउंट. मग मी जर स्पिरुलिना खाल्ल्या तर माझ्या बॉडीतला टी सेल फायटर प्लेन तयार व्हायला लागतील. आणि आला तिकडनं करोना, आला तिकडनं चिकनगुनिया, कांजिन्या, मलेरिया, डेंगू, कुणी पण आतमध्ये आला की जागेवर खात्मा करायला लागेल. त्याच्याकरता तुमच्या बॉडीतले टी सेल फायटर प्लेन तयार करा. आणि कोण चांगलं तयार करतं, स्पिरुलिना. स्पिरुलिनामध्ये काय, पॉलिसॅकॅराइड्स. अजून कशात आहे, आरजीजीएल. त्याच्यामुळे मजबूत खा, तुमची इम्युनिटी चांगली वाढायला
लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं व्हिटॅमिन B12. व्हिटॅमिन B12 हे हेल्दी नर्व टिश्यूज अँड टू प्रिव्हेंट मेमरी लॉस, ज्याच्या लक्षातच राहत नाही, विसराळूपणा, शाळेत मार्कच पडत नाही, काय खाल्लंय काय चाललंय मलाच कळत नाही. कित्येक लोक मला ऐकायला मिळतात, मला सुधरतच नाही. तुला टाकायचं का तिकडं येरवडा जेलमध्ये? कसं सुधारायचं तुला? तुझ्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन B12 ची कमतरता आहे. इट इज ऑल्सो रिक्वायर्ड कन्व्हर्टिंग फूड इंटू एनर्जी. तुम्ही खाल्लेल्या अन्नातनं एनर्जी बनायला पाहिजे. खाल्लंय आणि सुस्त झालाय असं नाही व्हायला पाहिजे. सेल रिप्लिकेशन बॉडीला पाहिजे आणि त्याच्यामुळं क्रिएटिंग द जेनेटिक मटेरियल DNA RNA. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं B12 जर तुमच्या बॉडीमध्ये मुबलक असेल तर तुमच्या बॉडीत एनर्जी मिळायला लागेल. नाहीतर आपण बघतो आणि B12 सगळ्यात महत्वाचं मिळतं फक्त कशामध्ये माहितीये का? सी फूड, चिकन, फिश, मटन याच्यामध्येच मिळायला लागतं आणि पनीर मध्ये अगदी थोडंसं असतं. पण आताचं दूध कुठं प्युअर झालं आपल्याला, त्याच्यामुळे नाके बराबर आहे ते. त्याच्यामुळे B12 स्पिरुलिनामध्ये भरपूर आहे. तुम्हाला एनर्जी बॉडीमध्ये चांगल्यात चांगली मिळायला लागेल. तुम्हाला थकवा येणार नाही. कित्येक लोकांना कोरडा खोकल्याची डास लागायला लागते. कोरडा खोकला जातच नाही, कफ बाहेर पडतच नाही, अंग दुखायचं राहतच नाही, हा कायम थकलेलाच वाटायला लागतो, उत्साही नसतो. याचा अर्थ बॉडीत B12 व्हिटॅमिन कमी झाले. स्पिरुलिना खायला सुरुवात करा. आणि B12 ची कमतरता असेल तर मसल वीक राहतात, त्याचा चालताना तोल जायला लागतो किंवा त्यांना पिवळा आणि निळा कलर ब्लाइंडनेस यायला लागतो. मेंटल कन्फ्युजन म्हणजे कन्फ्युज, एवढं शिकवतोय बाबा 1 तारखेला पीबी कर, टीम वाढव, करू का नाही करू, पैसे टाकू का नाही टाकू, विसराळूपणा येतोय, 6 लाईन प्रोमो स्ट्रक्चर करायचं का नाही करायचं. अरे दादा करायचंय, केलं तर एकदा जर तुम्हाला कळालं की आई वडिलांनी तुम्हाला शाळेत घातलंय तर शाळेत अभ्यास करायला घातलंय का टाइमपास करायला घातलंय, मार्क चांगले पाडले तर काही नुकसान होणार आहे का? त्यासाठी तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी तुमचा परफॉर्मन्स मजबूत येण्याकरता, मग ते कंपनीत काम करताय का, शेतात काम करताय का, संसार करताय का, तुम्ही मुलगा आहात का मुलगी आहात का, लेडीज आहात का म्हातारा माणूस आहात, तुमचं त्या त्या वयातलं ते कर्म चांगलं राहण्याकरता तुमचं मेंटल कन्फ्युजन अजिबात असता कामा नये, विसराळूपणा अजिबात कामा नये. तुमचा रोल 100% चांगला व्हायचा असेल तर व्हिटॅमिन B12 फक्त आणि फक्त मजबूत प्रमाणात मिळतं तुम्हाला स्पिरुलिनामध्ये. A single serving of spirulina contains 45% of vitamin B12 which is essential body blood building vitamin. रक्त चांगलं बनण्यासाठी, रक्ताची क्वालिटी चांगलं मिळण्यासाठी B12 ची गरज आहे आणि ते तुम्हाला स्पिरुलिनामध्ये मजबूत मिळायला लागेल. USFDA त्याला अप्रुव्हल आहे पूर्ण अन्न म्हणून आणि WHO ची त्याला मान्यता आहे. पृथ्वीवरचं सगळ्यात महान भोजन स्पिरुलिनामध्ये आहेत. मजबूत लोह आणि प्रोटीन्स भरपूर आहे. त्याच्यामुळे मुलांच्या करता खूप सुरक्षित आहे. आता येतोय करोनाची 3री वेव्ह आणि त्याच्यात मुलांच्या जीवाला धोका आहे. मुलांची लस मिळायला 2 ते 12 वर्षाच्या मुलांची लस कधी होणार माहिती नाहीये. 18 ते 44 ची लस अजून सुरू नाही झाली. मग आतापासून तुमच्या छोट्या मुलांना किमान अगदी छोटी असतील तर 2 आणि मुलं टीनेजर्स मध्ये असतील 20च्या आतली मुलं, सकाळी 2 संध्याकाळी 2 स्पिरुलिना लगेच चालू करा. लस याची तेव्हा येऊ दे व्हॅक्सिनेशन, पण स्पिरुलिना खाणं खूप गरजेचं आहे. आणि मोठ्या माणसांनी 4 सकाळी 4 संध्याकाळी 4 हे खा. व्हॅक्सिनेशन दररोज केल्यासारखं आहे. तुम्ही अजिबात घाबरायची काही गरज नाहीये. 1 किलो स्पिरुलिना तुम्ही खाता म्हणजे 100 किलो फळभाज्या घेतल्यासारखं आहे. आता मला सांगा, मी कित्येक लोक बघितली करोनामधनं बाहेर आली आहेत, मिस्टरांना पगारच नाही, नोकरीच नाहीये, गव्हर्नमेंट हॉस्पिटल मधनं तुम्ही बाहेर आलाय आणि त्यांना सांगितलं दररोज 2 किलो सफरचंद खा बाबा, 2 किलो टोमॅटो घेत जा, ड्रायफ्रूट घेत जा, एखादी हापूस आंब्याचे 2 पेटे घेत राहा, तुझी तब्येत चांगली होईल. अरे त्याला जेवायला नाहीये आणि तो कधी फळभाज्या खाणार आहे? पण 6 स्पिरुलिना खाऊ शकतो की नाही तो? 6 स्पिरुलिना खाल्ल्या तर त्यांनी 100 किलो भाजीपाला खाल्ल्यासारखं आहे, फळं खाल्ल्यासारखं आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे खा, याचा खूप फायदा व्हायला लागेल. हे कोणी सांगितलंय? नासा सायंटिस्ट, मी नाही सांगत आहे. वापरा, हे सगळेजण खातात. अंतराळवीरांचं अन्न आहे ते. त्याच्यानंतर बराक ओबामा आपल्या प्रोडक्टचा ब्रँड अँबॅसेडर आहे. त्याच्यानंतर स्पिरुलिना अल्कलाइन पॉवर हाऊस म्हणजे कोयना पॉवर हाऊस आहे की नाही महाराष्ट्रामध्ये, अख्खे महाराष्ट्राची वीज निर्मिती करतं, तसं पॉवर हाऊस आपले स्पिरुलिना आहे. दिस विल हेल्प युअर बॉडी टू हॅव अ करेक्ट इंटरनल पीएच. म्हणजे इंटरनल पीएच कशाचा? आतड्यांचा पीएच वेगळा असेल, लिव्हर मधला पीएच वेगळा असेल, तोंडातलं पीएच वेगळा असेल, युरिनचा पीएच वेगळा असेल. ज्या ज्या ठिकाणी जो पीएच मेंटेन असायला पाहिजे तो आपोआप ते बॅलन्स करून ऍडजस्ट करायला लागेल.
त्याच्यामुळं तुमच्या बॉडीतली ऍसिडिटी कधी वाढणार नाही. 100% अल्कलाईन आहे सगळ्यात महत्वाचं. आणि सगळ्यात महत्वाचं, स्पिरुलिना कुठल्या कंपनीच्या खाता येते बघा. DXNची वर्ल्ड क्लास क्वालिटी आहे. चांगल्या पाण्यात तयार केलं जातं, पाण्याचा पीएच बॅलन्स केला जातो. त्यामुळे आपले स्पिरुलिना खाल्ल्यावरती अंगाला खाज, खुजली असला काही साईड इफेक्ट, काही रॅशेस बिशेस असलं काही येणार नाहीये. किंवा इतर कंपनीच्या स्पिरुलिना जर खराब पाण्यात बनवल्या असतील तर त्याच्यामध्ये मेटल डिपॉझिशन असतं, त्याच्यामध्ये कलर असतात. पण आपल्या स्पिरुलिना आपण कित्येक महिलांना, ज्या गर्भवती महिला आहेत यांना पण खायला दिल्यात आणि नॉर्मल मुलं येतात, आलेली आहेत, येत राहतील. त्याच्यामुळं प्रेग्नंट बायकांनी हे बिनधास्त घ्या. आता फॉरेन मध्ये प्रेग्नंट बायका ज्या 9 महिन्याच्या आहेत त्यांना पण कोरोना व्हॅक्सिनेशन चालू केलंय. अरे स्पिरुलिना पहिल्यांदा खायला सुरुवात करा, व्हॅक्सिनेशन आपल्याकडे येईल तेव्हा येईल. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं आहे, खाणं पिणं खूप महत्वाचं आहे. खा आणि तुमच्या तब्येती चांगल्या ठेवा. त्यामुळे वन्स अगेन थँक्यू म्हणू आपण डॉक्टर लिम सरांना एवढं चांगलं प्रोडक्ट दिल्याबद्दल. त्याच्यामुळे तुमच्या खाण्यामध्ये भोजन तत्वामध्ये कमतरता असेल, त्यात केमिकलचा भरपूर इस्तेमाल असेल तर तुम्हाला स्पिरुलिना भरपूर खायच्यात. टूथपेस्ट मध्ये पण अशाच मिळतात बाजारामध्ये, त्याच्यात केमिकल भरपूर टाकले, सोडियम लॉरेल सल्फेट त्याच्यामध्ये टाकले, त्याच्यामुळं त्याच्यात फ्लोराईड टाकले, असे वेगळे घटक टाकले. त्याच्याऐवजी आपली टूथपेस्ट वापरा. आणि बाजारातल्या टूथपेस्ट जर तुम्ही वापरल्या तर त्याच्यामध्ये काय व्हायला लागतं, तुमचे दात पिवळे पडायला लागतात, पॉयझनिंग होऊ शकतं, मुलांच्या मध्ये जन्मजात व्यंग येऊ शकतं, तुमची हाडं ठिसूळ होऊ शकतात. त्याच्यानंतर अजून काय होऊ शकतं, सगळ्यात महत्वाचा हाडांचा आणि गर्भाशयाचा कॅन्सर महिलांना होऊ शकतो, प्रतिकारशक्ती कमजोर होऊ शकते, गर्भपात होऊ शकतात टूथपेस्टमुळं. त्याच्यानंतर जीआय ट्रॅक, पोटाचे आजार, लोअर आयक्यू म्हणजे तुमचा मेंदू तेवढा सक्षम चालणार नाही, उलट्या होतात, वॉमिटिंग आल्यासारखं वाटायला लागतं, तुम्हाला जुलाब लागतात. तुमच्या टूथपेस्ट चुकीच्या असतील तर त्याच्यात तेवढं केमिकल टाकलेलं असतं. पण आपल्या टूथपेस्ट फ्लोराईड फ्री टूथपेस्ट आहे, त्याच्यामुळे आपल्या पेस्ट वापरा, भरपूर फायदा व्हायला लागेल. आता मला सांगा, शेतातल्या महिला जेव्हा, जब बिना चेहरा ढके इनको छिड़का नहीं जा सकता तो फिर इनको खाया कैसे जा सकता है. म्हणजे एक मला कळत नाही की शेतामध्ये आपण जेव्हा फवारणी करता, ही फवारणी करत राहिल्यानंतर त्या शेतामध्ये 20 पोती गहू यायचा, तिथं 50 पोती गहू आला. अरे अरे तुमचा 1000 करोडचं उत्पादन वाढलं, पण 5 लाख करोड कॅन्सरवरती खर्च झाला. लोकांचा, लेडीजचं युट्रस फेल झालं, जेंट्सला प्रॉब्लेम सुरू झाला, कित्येक लोकांची मुलं वीक जन्माला यायला लागली. मग अशा उपयोग काय आपल्याला त्या केमिकलचा. सगळ्यात महत्वाचं, ऑर्गॅनिक का नाही मिळत आपल्याकडं, ऑर्गॅनिक फूड का नाही मिळत आहे. केमिकलचा फायदा किती रुपयांचा आहे, तोटा नुकसान किती रुपयांचा आहे, कुठली इकॉनॉमी काय चाललंय काय कळत नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही सावध राहा, आपली बॉडी हेल्दी ठेवायचा प्रयत्न करा. हे झालं चला खाण्यापिण्याचं. आता बोलू आपण कॉस्मेटिक बद्दल. डिड यू नो युअर स्किन ऍब्सॉर्ब्स एव्हरीथिंग. तुमची त्वचा जे जे मिळेल ते सगळं शोषून घेते, स्पंज सारखं. दूषित हवा आली, पावसात भिजला, त्याच्यानंतर तुम्ही कित्येक महिला पण बघितलं की धुणं धुतायत, भांडी घासतायत, फरशी पुसतायत, केमिकल बाहेरच्या कंपनीत कुठं कामाला जातात, हे सगळं तुमची त्वचा आतमध्ये शोषून घेत राहते. उन्हातानात काम करताय, तुम्हाला थंडी वाजत राहते, तर तुमच्या त्वचेतनं सगळं इन्फेक्शन आतमध्ये जायला लागेल. तुम्ही आंघोळीला साबण भरपूर लावताय, हा सगळा फेस केमिकल आतमध्ये जायला लागलंय. आणि एवढंच नाही तर आपण जे कॉस्मेटिक वापरतो, शॅम्पू मध्ये 15 केमिकल आहेत, आय शॅडो करता 26 केमिकल आहेत, लिपस्टिक मध्ये 33 केमिकल आहेत, बॉडी लोशन मध्ये 32 केमिकल आहेत, डिओड्रंट 15 केमिकल आहेत, फेक टॅन म्हणजे तुम्हाला वाटतं की मी काळसर माझी त्वचा आहे तर मला आता गोरं व्हायचंय, तर फेक टॅन जो असतो त्याने 22 प्रकारचे केमिकल वापरले जातात. ब्लश, ओके, ब्लश मध्ये 16 प्रकारचे केमिकल वापरले जातात. एवढं सगळं केमिकल दररोज अंगात चाललंय. शॅम्पू, आय शॅडो, लिपस्टिक, नेल वॉर्निश, फेक टॅन, बॉडी लोशन, परफ्यूम, फाउंडेशन, ब्लश, डिओड्रंट, हेअर स्प्रे, याच्यातली प्रत्येक ओळ जर मी आता वाचत बसलो ना, याच्यातला कॉमन प्रॉब्लेम त्यांनी एकच सांगितलंय, स्किन इरिटेशन, डोळ्यांची जळजळ, अंगाची खाज, हार्मोनल इम्बॅलन्स, त्याच्यानंतर लेडीजला गायनिक प्रॉब्लेम, इनफर्टिलिटी इश्यू. म्हणजे एवढे सगळे प्रॉब्लेम यायचं कारण फक्त तुमचं कॉस्मेटिक व्हर्जन झालंय. आणि आजकाल बघितलं की नाही, जुन्या काळातली लग्न, आत्ताच्या मुलींची लग्न, ब्रायडल मेकअप 1 लाख रुपये. अरे काय काय लावताय, कुठे कुठे लावताय, हे सगळं केमिकलच आहे का चांगलं आहे. ओके,
त्याच्यामुळे हे तुम्ही काळजी घ्यायचा प्रयत्न करा. डीएक्सन कडे शॅम्पू आहे, डीएक्सन कडे हँड अँड बॉडी लोशन आहे, साबण चांगला आहे आपल्याकडं, त्याच्यानंतर फेसवॉश आपल्याकडे आहे, चबी बेबी ऑइल आहे, ट्री क्रीम आपल्याकडे आहे, त्याच्यानंतर गॅनो मसाज ऑइल आहे. हे जर तुम्ही सगळं वापरलं, न्यूट्रीवर्जिन कोकोनट ऑइल आपल्याकडे आहे, हे जर तुम्ही मेकअप म्हणून सगळं वापरलं तर तुमच्या बॉडीला कुठलाही हार्मोन इम्बॅलन्स, स्किन इरिटेशन, स्किनची जळजळ, हेअर लॉस होतो, इसब, खरूज, नायटा, इचिंग, रॅशेस, चेहरा तुमचा एवढा काळा कसा काय पडत जातो आणि लालसर लालसर ठिपके कसे काय येत राहतात, याचा अर्थ इंटरनल मध्ये खाण्यापिण्यातली गडबड, एक्सटर्नल तुम्ही काहीतरी वापरताय, तुम्ही काहीतरी लावताय, तुम्ही काहीतरी केलंय, याचा झालेला बॉडीला साइड इफेक्ट, या दोघांचं कॉम्बिनेशन व्हायला लागतं. याच्यानंतर हे आपली फुफ्फुस आहेत बघा, फुफ्फुसामध्ये अस्थमाचा अटॅक व्हायला लागतो. फुफ्फुस दोन दाखवले तर बघा, श्वासनलिका तुम्हाला डाव्या बाजूला, उजव्या बाजूला. उजव्या बाजूला काय झालंय, तुझे ब्लॉकच झालंय, आतमध्ये रस्ताच राहिला नाही, क्लॉग झाली, आम्हाला श्वास केला त्रास झाला कोरोना. हे पॅक होतं, पॅक तुमचं, दम लागायला लागतो, नाकं चोकअप व्हायला लागतात तुमची. त्याच्यामुळं फुफ्फुस महत्वाची आहे. हे तुमचं पोट आहे, पोट. एसोफॅगस म्हणजे अन्ननलिका. तुम्ही खाल्लेलं अन्न पोटात पडलं, जिथं पोटात पडतंय बघा तिथे तुम्हाला असे मिशा आल्यासारखं दिसतात, मिशा. तो डायफ्रॅम वॉल आहे, असा डायफ्रॅम, आणि त्याला म्हणतात स्पिन्स्टर क्लोज, स्पिन्स्टर वॉल असतो तो. हे काय करतं, तुमचं जेवण झालं ना ते बंद पडतं, डब्याचं झाकण लावलं जातं, आता बादशेने भरलाय आतमध्ये, ह्याला बाहेर काढायचा नाही. पण तुम्ही गंमत बघितली का, कित्येक लोक प्रवास करायला जातात, म्हणतात मला एसटी लागते, मला गाडी लागते. काय गाडी लागते, गाडी लागते म्हणजे स्पिन्स्टर वॉल ओपन होतो, आणि ओपन जर झाला हडा, डब्याचं झाकण हल्लं की काय होतं, खाल्लेलं अन्न उलटीत सगळं बाहेर पडायला लागतं. याचा अर्थ स्पिन्स्टर वॉल. म्हणून डबा पूर्ण भरायचा नाही, गळ्याला येईपर्यंत खायचं नाही, तो रिकामा खायचा 60-50%. काय लोकांना 50% पण सहन होत नाही. सगळ्यात महत्वाचा तुमचा स्पिन्स्टर वॉल खूप महत्वाचा आहे. हा परफेक्ट लागायला पाहिजे. हा तेव्हाच लागतो जेव्हा त्याच्यामध्ये अपचन, गॅसेस किंवा मला त्रास व्हायला लागतो. तर हा स्पिन्स्टर वॉल खूप महत्वाचा आहे बॉडीमध्ये, नाहीतर तुम्हाला नॉर्शे येतो, तुम्हाला जेवण जात नाही, जेवणाची चव लागत नाहीये, भूक लागत नाही. हे सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर तुमचं लहान आतड दाखवलंय, हे कसं दाखवलंय बघा, त्याच्यामध्ये काय असतात, विलेज. मी तुम्हाला काल मीटिंगला सांगत होतो ना, मला तो शब्द आठवत नव्हता, विलेज. म्हणजे जेव्हा आपण ऊसाच्या गुराळामध्ये ऊस टाकतो आणि तो चरचर कापत त्याचा रस निघायला लागतो, तसं तुम्ही जर नुसतीच वडापाव खाताय, नान खाताय, तुम्हाला मऊ मऊ सगळं आवडतंय, सगळं मऊ पाहिजे, नान खाताय, ओके, मैदा जास्त तुमच्या खाण्यामध्ये आला तर काय व्हायला लागतं, चिकटपणा आहे ना, त्याच्या दाता सगळा चिकटा होऊन जातो, आणि मग सेलिएक डिसीज बघा तिथं काय म्हटलंय, खाल्लेलं अन्न तसंच बाहेर पचतच नाही, जाम व्हायला लागतं, त्याच्या अंगीच लागत नाही. त्याच्या अर्थ तुम्हाला तुमच्या खाण्यामध्ये फायबर चांगलं असायला पाहिजे, मेथी, चाकवत, पालक, ओके, त्याच्यानंतर मूग, चवळी, मटकी, तुम्ही जे प्रोटीन्स डाएट वगैरे खाताय की नाही, हे तुमच्या खाण्यात चांगलं असायला पाहिजे. नुसतं सॉस खाताय, त्याच्यानंतर मिसळ पाव, ब्रेड, हे त्याच्यानंतर आता काय मला सगळं आठवत नाही पटापट, त्याच्यामुळे पिस्ता, ओके, शॉर्मा, हे सगळं खाण्यापेक्षा तुम्हाला शेतात पिकलेलं, शेतात आलेला भाजीपाला जास्त खाणं महत्वाचं आहे. हाय बीपीचा जर तुम्हाला त्रास झाला तर सगळ्यात महत्वाचं काय व्हायला लागतं, हाय ब्लड प्रेशर इज अ साइन दॅट द हार्ट अँड ब्लड वेसल आर बीइंग ओव्हरवर्कड. हाय बीपी तुम्हाला सुरू झाला याचा अर्थ तुमच्या रक्तवाहिन्या आणि तुमच्या हार्ट वरती कामाचा ताण वाढलाय, प्रेशर वाढलंय भरपूर, त्याच्यामुळे हार्टची साईज वाढू शकते, एनलार्ज हार्ट होऊ शकतं, आणि तर त्याची योग्य ट्रीटमेंट तुम्ही घेतली नाही तर हार्ट ब्लॉकेज, हार्ट अटॅक येऊ शकतो. आणि सध्या तुमच्या बॉडीत कुठलेही आजार जे यायचं मूळ कारण 75% हार्ट फेल्युअर होतं. लक्षात ठेवा, पायी झालं की पहिलं हार्टच ब्लॉक होतं. आता बऱ्याच लोकांना अस्थमा, करोना झाला तेव्हा पहिल्यांदा हार्ट अटॅक आला म्हणून सांगितलं जातं, कारण तिथं ब्लॉक व्हायला लागतं, तेवढा ऑक्सिजन मिळत नाही, तेवढं ब्लड मिळत नाही, सप्लाय होत नाही. त्याच्यामुळे हार्टला तुम्ही सांभाळा. मग या सगळ्यापासून सुटका कोण करणार आहे आपली, द गॅनोडर्मा. गॅनोडर्मा खाल्ल्यावरती काय होतं, याच्यावरती प्रचंड रिसर्च पेपर लिहिले, ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन मध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. हे जर तुमच्या खाण्यामध्ये आलं तर गॅनोडर्मा लुसिडम इज अ मेडिकल मशरूम यूज्ड इन ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन फॉर द प्रिव्हेन्शन, म्हणजे आजार होऊ नये म्हणून, किंवा
ज्याला आता आजार झालेत, बीपी, डायबिटीज, थायरॉइड, कोरोना काही झालेलं असू दे, त्यांनी जर वापरलं ऑर ट्रीटमेंट ऑफ अ व्हरायटी ऑफ डिसीजेस इन्क्लुडिंग अ नंबर ऑफ फॉर्म्स ऑफ कॅन्सर, कुठल्याही प्रकारचे कॅन्सर मध्ये जरी वापरलं तर त्याच्यामध्ये डीएक्सनच्या आरजीएल खाल्यानंतर त्यांना प्रचंड रिकव्हरी यायला लागते. रिसर्च पेपर कोणी लिहिलेत? रॉयल मेडिकल सोसायटी ऑफ रशिया, ऑस्ट्रेलिया. एवढ्या सगळ्यांनी काय लिहिलंय? हे प्रोडक्ट आपले अडॉप्टोजन क्वालिटीचे आहेत, म्हणजे हे बिनविषारी आहेत, नॉन टॉक्सिक आहेत, याचा कुठला साइड इफेक्ट होत नाही, हे कोणाच्याच अवयवरती ऑर्गनवरती काम करत नाही, याचं काम शरीर तंदुरुस्त करणं. याच्यावरती एक बुक सुद्धा पब्लिश केलंय, चायनामध्ये बुक आहे, शिन्नॉन होन्सोकोयो. हे जे बुक आहे 2000 वर्षापूर्वीचं पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये काय केलंय माहितीये का? औषधांच्या 3 कॅटेगरी केल्यात. एक सुपिरियर कॅटेगरी, एक अवरेज कॅटेगरी आणि एक पूर कॅटेगरी. आणि वरची जी सुपिरियर कॅटेगरी आहे ना त्याला म्हणतात परमेश्वराचं जेवण, अन्न, गॉड्स हर्ब. आणि ते जर तुमच्या खाण्यापिण्यामध्ये असेल तर तुम्ही चिरतरुण राहाल आणि तुम्ही लॉंग लाईफ म्हणजे हेल्दी जगू शकता. आणि हे सगळ्या क्वालिटीज कशामध्ये आहेत? गॅनोडर्मा. त्याच्यामुळे तुम्हाला चिरतरुण राहण्याकरता, लॉंग लाईफ जगण्याकरता डीएक्सन खाणं खूप महत्वाचं आहे. ऋषी पॉझिटिव्ह कॅन्सर ट्रीटमेंट, कुठल्याही कॅन्सर पेशंटला मजबूत क्वांटिटीमध्ये आरजीजीएल, स्पिरुलिना, नोनीजी जर खायला दिलं, रिकव्हरीचे चान्स त्याचे भरपूर राहतात. कॅन्सर इज अ सिरियस डिसीज बट इट इज नॉट अ फॅटल. पेशंट्स हॅव अ गुड चान्स टू रिकव्हर होऊ शकतात. त्यामुळे डीएक्सन त्यांना भरपूर खायला प्यायला घाला. आपल्याकडं के के जनार्दन नावाचे एक डॉक्टर आहेत, ओके, ते केरळा आमला रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये काम करतात. त्यांनी रिसर्च केलेत की डीएक्सनचे प्रोडक्ट भरपूर चांगलं काम करायला लागतात. डॉक्टर अँड्री विल, ओपिनियन ऑन गॅनोडर्मा, हे तुम्ही खा, तुमच्या बॉडी करता भरपूर चांगलं आहे असं सुद्धा त्यांनी लिहून ठेवलंय. अगदी डीएक्सनचा ऋषी गॅनो टी पिला तरी फायदा व्हायला लागेल, असं नाही की सगळ्यांनी तेवढंच खायला पाहिजे म्हणून. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी सांगितलंय की इम्प्रूव्ह इम्युन फंक्शन, प्रतिकार शक्ती वाढण्याकरता. त्याच्यानंतर बॉडीत वाढणारे मालिग्नंट ट्यूमर, कॅन्सरचे ट्यूमर वाढत असतील तर ह्या सगळ्यातनं सुटका करायला आरजीजीएल खूप फायदेशीर असेल. 10 टॉपच्या जडीबुटी ज्या कोविड-19 ला फाईट करतील, 10 नंबर जो कोविड-19 चा खात्मा करतील, त्यांना प्रतिकार करतील. कुठल्या 10 गोष्टी आहेत बघा, ओके. या 10 गोष्टी कुठं गेल्या? ओके, ज्या 10 गोष्टी पुढे आहेत तुम्हाला मी दाखवतो. आणि त्याच्यावरती एका सायंटिस्टने काय लिहिलंय अबाउट डब्ल्यू ली एमडी, डॉक्टर विल्यम ली यांनी एक वाक्य स्टेटमेंट असं लिहिलंय, इट टू बीट डिसीज. यांचं एक पुस्तक आहे. तुमचं जेवण असं असायला पाहिजे त्यांनी आजार मारले पाहिजेत, खाणं असं असायला पाहिजे त्यांनी आजार मारले पाहिजेत. तुम्ही खाताय वडापाव, मिसळपाव, तर्री पाव, त्याच्यानंतर नको नको ह्यानी काय डिसीज मारणार आहेत का डिसीज वाढणार आहेत? साखर बंद करा खायची, गुळ खायला सुरुवात करा. त्याच्यामुळे हे सगळं वाढवा. आणि मग त्यांनी या 10 जडीबुटी सांगितल्यात, या जर तुमच्या खाण्यामध्ये आल्या तर करोना पासून तुम्ही वाचू शकता. त्यातली पहिली कुठली आहे? मशरूम्स. डीएक्सन मशरूम जगातलं नंबर 1चं मशरूम आहे. हे जर तुमच्या खाण्यात आलं तर करोनाला आपण डायरेक्ट किकआउट करू शकतो. दिस इन्क्रीज प्रोटेक्टिव्ह अँटीबॉडीज फ्रॉम युअर सलाइवा अँड वॉर्ड ऑफ इन्फेक्शन. द गुड स्टफ इन इट इज इन द स्टेम्स ऍज वेल ऍज द कॅप्स, कॅप्सूल फॉर्म मध्ये. सो मेक शुअर एन्जॉय द बोथ. त्याच्यामुळे तुम्हाला कॅप्सूल फॉर्म मधनं खायला सुरुवात करा, लिक्विड फॉर्म मध्ये. त्याच्यानंतर ब्रॉकोली आहे, एक्स्ट्रा व्हर्जिन कोकोनट ऑइल आहे, यात ब्लूबेरीज दिले, ऑयस्टर दिले, टोमॅटो दिले, टोमॅटो घ्या, ग्रीन टी दिलाय, ग्रीन टी डीएक्सनचा भरपूर आहे आपल्याकडं. हे सगळं वापरा. त्याच्यामुळं याचा तुम्हाला कोरोनापासून आपण बचाव करू शकतो. द मोस्ट पॉवरफुल गॅनोडर्मा, डीएक्सन गॅनोडर्मा. ओके, जडीबुटींचा राजा. ही सगळी आपल्याकडं व्हरायटी आहे गॅनोडर्माची. आरजीजीएल, चहा, पेस्ट, कॉफी, कॉडिसेप कॉफी, मसाज ऑइल, कोकोज मुलांच्या करता, हे सगळं प्रोडक्ट वापरा. कुपोषण से मुक्ती, केमिकल से मुक्ती. कोकोनट ऑइल चांगलं आहे आपल्याकडं. आपण काल त्याच्यावरती 1 तास लेक्चर घेतलंय, हेल्थीएस्ट ऑइल ऑन द अर्थ. त्यामुळे हे सगळं कोकोनट ऑइलची माहिती मी तुम्हाला ऑलरेडी काल सगळी सांगितलेली आहे. आता परत वेळ घालवत नाही. कोकोनट ऑइल तुमच्या खाण्यापिण्यामध्ये भरपूर ठेवा, याचे तुम्हाला फायदे भरपूर व्हायला लागतील. डाळमध्ये टाका, चपातीला लावू शकता, घी दाल बनवू शकता, त्याची सॅलड बनवा, त्याच्यावरती टाका. मुलांच्या पोटात जाणं महत्वाचं आहे, तुमच्या पोटात जाणं महत्वाचं आहे. त्याच्यामुळं तुमची इम्युनिटी वाढायला लागेल.
सगळ्यात महत्वाचं, कारण हे तुमच्या बॉडीला भरपूर उपयुक्त आहे. गॅनो मसाज ऑइल पुलिंग मी तुम्हाला सांगितलं होतं, तोंडात घालायचं आणि ट्विस्ट करायचं. हे तुम्हाला अचानक जे ढेकर येत राहतात किंवा तुमच्या हिरड्या रक्ताळलेल्या राहतात, दात पांढरे शुभ्र करायला लागेल, तोंड कोरडं पडणार नाही, पचन संस्था चांगली व्हायला लागेल, त्याच्यानंतर तुमची टंग क्लीन व्हायला लागेल, जीभ स्वच्छ व्हायला लागेल, टॉन्सिल, थायरॉइड, इन्फ्लेमेशन, तोंड येणं हा त्रास तुम्हाला अजिबात होणार नाही. नॅचरल मेकअप करा, हे तेल मस्तपैकी लावा आणि चांगला कॉटनचा कपडा घ्या आणि जे पुसून घ्या, सगळे काळवंडलेली टॅन झालेली त्वचा तुमची निघून जायला लागेल. रिमूव्ह मेकअप करता पण हे चांगलं आहे, नॅचरल मेकअप करता चांगलं आहे, तुमची स्किन उजळायला लागेल. मसाज करू शकता, लॉकडाऊन आहे आता, मस्तपैकी सुट्टी मिळत असेल, बाहेर जायला लागत नाही, त्याच्यामुळे थोडा वेळ स्वतः करता काढा, फुल बॉडी मसाज करा, केसांना लावा, अंगाला लावा, तुमची स्किन उजळायला लागेल, स्किनला प्रॉब्लेम येणार नाही. छोट्या बाळांना छान मसाज करू शकता, त्याचा फायदा व्हायला लागेल. 3 प्रकारची लोक असतात, स्वस्थ, कमजोर आणि बिमार. हेल्दी, कमजोर पेशंट आणि आजारी माणसं. स्वस्थ, कमजोर आणि बिमार. हे पण बघितलं की नाही आपण, झाडामध्ये पण तसं असतं, जनावरांमध्ये पण तसं असतं, स्वस्थ, कमजोर आणि बिमार. मग काय होतं, स्वस्थ, कमजोर, बिमार माणसं पण असतात, पक्षी, प्राणी सगळे असतात, वनस्पती. मग ऑक्सिजन पोषक आहार पाहिजे, स्वच्छ पाणी पाहिजे, सूर्यप्रकाश भरपूर पाहिजे, व्यायाम चांगला असायला पाहिजे. त्याच्याकरता खाण्याचा पहिला विचार करा. आपण जे खातोय ते, हम जो खाते हैं उसका 1/4 हमें जिंदा रखता है और 3/4 डॉक्टर को जिंदा रखता है. म्हणजे तुम्ही जे जेवण करता 1/4 पोटाला आणि 75% डॉक्टरचा दवाखाना भरती करायला. म्हणजे काय खाताय पिताय त्याची काळजी घ्या. त्यामुळं आता कोरोनाच्या काळामध्ये आईस्क्रीम मागायचं नाही, कोरोनाच्या काळामध्ये चिल्ड खायचं नाही, हॉटेलच्या बाहेरचं खात बसायचं नाही, घरी आईच्या हातचा स्वयंपाक भरपूर खात राहायचा, घरच्या घरी नवीन नवीन प्रकार शिका, त्याच्यामुळे बॉडी हेल्दी ठेवा. जी लोक कमजोर असतात त्यांना कोरडा खोकला सारखा लागत राहतो, पोट दुखत राहतं, डोळ्यातनं पाणी येत राहतं, डोकं दुखत राहतं, ह्याचा अर्थ ही लोक कमजोर आहेत, थकतात, पोटात गॅस आहे, रक्तातली कमी, अंगाला सूज, चिडचिडापण, किरकिरे, ह्याचा अर्थ ती लोक कमजोर झालीत, अशक्त झालीत. आणि मग ह्याच्यातनं काय होतं, मी कमजोरपणात जर व्यवस्थित न्यूट्रिएंट्स खाल्ले नाही, पौष्टिक तत्व खाल्ली नाही, तर आपण आजारी पडू शकतो. मग डायबिटीस होऊ शकतो, बीपी, हृदयविकार, कॅन्सर, किडनी फेल, मरते दम तक दवाखाना, अशी वेळच यायला नको. त्यामुळे आपले सगळे प्रोडक्ट खात राहा. दवा से बीमारी ठीक हो सकती है, ना की सेहत. आता तुम्हाला कोरोना पॉझिटिव्ह आला, तुम्ही दवाखान्यात गेला, दवाखान्यात डॉक्टरने दिलं तुम्हाला एक टोपलं भरून गोळ्या, एवढ्या गोळ्या खाल्ल्या तापाच्या, सर्दीच्या, विकनेसच्या, की अंगात ताकदच नाही राहिली आता. म्हणजे कोरोना पॉझिटिव्हचा निगेटिव्ह केला, पण घरी पेशंटला 15 दिवस चालता येत नाही, विकनेस तयार झाला, वीक झाला. मग सगळ्यात महत्वाचं, डॉक्टर बिमारी करता काहीतरी करेल, पण तब्येत कोण सांभाळणार आहे? तब्येत सांभाळणार इम्युनिटी. त्याच्यामुळे इम्युनिटी चांगल्या राहायला तुम्ही खायला पाहिजे चांगले न्यूट्रिशन, पौष्टिक तत्व. त्याच्यामुळे सेहतमंद, कमजोर आणि बिमार. कमजोरीतनं मला रिटर्न सेहतमध्ये पाहिजे, मी चहा प्यायला पाहिजे, स्पिरुलिना खायला पाहिजे. बिमारीतनं मी तात्पुरता बरा होईल, सेहतमंद होईल, पण मी हेल्दी होणार नाही, मी कमजोर राहीन. त्याच्याकरता मला चांगलं बनायचंय, मला हेल्दी राहायचंय आणि मला निरोगी राहायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं, आज हर घर में समस्याएं है, यानी आज हर घर में डीएक्सन प्रोडक्ट की जरूरत है. आपको अगर पता चल गया तो हर लोगों को बताओ बताओ बताओ, खाओ खिलाओ बताओ. ओके, दुनिया को कोरोना मुक्त कराओ. त्यामुळं हे लोकांना सांगत राहा. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमच्या सगळ्यांच्या करता डॅंटडाँग ऑफर आली, ऑफर. कोरोना कालावधी आरजीजीएल जम्बो, स्पिरुलिना जम्बो जर तुम्ही विकत घेतली तर तुम्हाला 2000 रुपयेचे 2 थैल्या स्पिरुलिना सिरल, चॉकलेट सिरल, 2 सिरल फ्री मिळायला लागतील. आणि हे तुम्हाला नाश्ता करता वापरता यायला लागेल. त्यामुळे सुवर्ण संधी सोडू नका. आणि ह्या जर जम्बो सेट घरामध्ये असेल, अजून 1.5-2 महिने सगळ्यांना व्हॅक्सिनेशन होईपर्यंत, भारतात व्हॅक्सिनेशन पूर्ण होईपर्यंत जम्बो सेट घ्या, घरात खात राहा, इम्युनिटी चांगली बनायला लागेल, कोरोना आपल्याला होणार नाही. आणि एकदा कोरोना गेला की मग परत आपण फिरायला, नाचायला, फिरायला मोकळे. त्याच्यामुळे आता जम्बो सेट त्वरित ऑर्डर करा, ऑफर घ्या, मागून घ्या. ज्यांना मोठा सेट नाही घ्यायचा, छोटी ऑफर घ्या. एक न्यूट्री ऑइलची बॉटल, एक मोठी स्पिरुलिना, एक पेस्ट, एक साबण, एक चहाचा डबा, हे अख्खा महिनाभर चालतं कुटुंबाला. ओके, ही छोटी इम्युनिटी झाली आपल्याला, पण हे वापरा, हे खूप फायदेशीर आहे.
आणि हेल्दी राहा. सगळ्यात महत्वाचं स्वतःचं आरोग्य जपा. थँक्यू.